नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत आहे. शिवराज गोराडे आज बद्दल संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. याचे गाय कशी आली तुमच्याकडे? समजा ही गाय आम्ही लोणीहून आणली होती. प्युअर एचएफ जातीची गाय प्युअर का? एचएफ जातीची गाय. किती लिटर दूध देते आता सध्या? ही आता सध्या जनलेली तिला 1 महिना होईल. 14 लिटर पिळेली आम्ही आता सध्या चालू आहे. 14 लिटर. हा, एका टायमाला 14 एका टायमाला 13. मग याचं खाय प्यायचं मॅनेजमेंट कसं आहे? हिचं हिला हे चिकटली मक्का आहे, कणसा शुद्ध. हा, कणसा शुद्ध मुरघास. हा, आणि कांडी गवत आणि घास. हिला चिकटली मक्का आणि कांडी गवत मिक्स. चिकातली मागता तुम्ही कशी कशी घेता शेतकऱ्याकडून? शेतकऱ्याकडून 10,000 रुपये ट्रिप ना. एका टावडीचे 10? हो, नाही तर मग जशी भेटली तशी घेतो आम्ही उधडी. मग आता जे कांडी गवत देतो समजा आपण, कांडी गवत काही यायला घेऊ समजा काहीच प्रॉब्लेम येत नाही कांडी गवताना. कांडी गवत कवळं खावं द्यावं लागतं? काहीच नाही कुट्टी केल्यावर काहीच नाही. मग ही गाय काय आली तुमच्याकडे? ही गाय आम्ही लोणीला गेलतो तेव्हा आणली होती. किती मध्ये आणली तेव्हा ही गाय? ही 95,000. मग आता जरी कष्ट तेवढे दे. आता बी इकली कधी तिची येईन 90,000 रुपये. अच्छा, मग हिच्या खाली काय आता सध्या? तिच्या खाली वासरी आहे. वासरी का? तिची वासरी ते जरा हे झाली, तिला ताप आली त्याच्यामुळे. दुधासाठी कोणत्या गायी चांगल्या आहे मग? टॉप क्वालिटी मध्ये ह्याच गाई भारी आहे. याच म्हणजे गायीचा फॅट कसं येतो? ह्या गाईचं फॅट पण 3, 5, 8, 5 चा येतो. मग याच्या गायीची समजा पहिली लुजर वासरी असते समजा, हं. तिचं किती येतं समजा? ती किती दूध देते? पहिला रो वासरी हा, पहिला रो वासरी देते 8, 9, 8, 9. 8-9 देते का? हो, 10 पर्यंत चालते ते. हा मग आता हिला समजा खाद्य कसं सकाळी 2च टाइम आहे का? हा, हिला 2च टाइम. हिला ढेपण ते कसं आहे मग? हिला सुग्रास आहे 3 किलो. हा 1.5 किलो ढेप हा, आणि 1.5 किलो बारली. एवढं तिला खाद्य आहे समजा. हा. अच्छा, ते समजा आपल्याकडे गाभण राहिला घासला का? नाही, ह्या गाई कत्ते गांजल नाही आम्हाला आता. गांजेल नाही आतापर्यंत? नाही याचं आतापर्यंत की कॅल्शियम कमी होतं का? नाही. यांना कंटिन्यू मध्ये मिनरल मिक्सचर पाहिजे. कंटिन्यू म्हणजे आहे. हा, मग यायला आपल्या इकडे वातावरण आता चांगलं मानतो समजा. हो, आता मानवतो ना इकडे. फॅन सुविधा असली तर पूर्ण मानवतो. मग आता इतक्या तापमानामध्ये कसं राहते का? फॅन आहे थंड एकदम खाली. बरं पण काही कमी पडते समजा दुधाला? नाही, बरसात काही कमी पडत नाही. आता काही की म्हणते समजा जर धुई आली तर जनावर दुधाला कमी पडतं खरे की? हा, धुई आल्यावर पडतं, थोडं कमी पडतं. थंडीमध्ये? थंडीमध्ये नाही पडत. थंडीमध्ये पडत नाही.